सोयाबीन वडीची भाजी. सेवा संकल्पवरील 300 माता बांधवांसाठी आजची सायंकाळची अन्नसेवा. आज दिनांक 16 नोव्हेंबर 2024. आजचे अन्नसेवेचे दाते आहेत रिहॅब हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड तुर्भे प्रोजेक्ट, वाशी, न्यू बॉम्बे आणि त्यांचे शेअर होल्डर्स श्री सुरुभाई, जयश्रीबेन, भूपेशभाई, ज्योतिबेन, राहुलभाई, दक्षाबेन, साजिल, निशित, चांदनीजी, फाल्गुनीजी, ऑल पटेल्स अँड किरण हिंदुचाजी. आजच्या या अन्नसेवेसाठी गरमागरम जिलेबी इथं काढली जाते. सेवा संकल्प भारतभराच्या विविध राज्यांमध्ये बेवारस माता बांधवांना इथं आणलं जातं. त्यांची सेवा शुश्रूषा केली जाते. सगळ्यात पहिले आधी ताटं वाढून ठेवले जातात, जेणेकरून नंतर आल्यावर ते कधी भाजीची वाट पाहत नाही. पोळी असली तर नुसती पोळी खाऊन उठून जातात, भाजी असली तर भाजी पिऊन उठून जातात. त्यामुळे पूर्ण ताट आपण आधी प्रिपेअर करतो आणि त्यानंतर मग सर्व माता बांधवांना आणून त्यांना जेवणाच्या पंक्तीत एका लाईनीत बसवतात. जेवण करायचं आता. चहा कुठं? नंदू वाटू लागणं बाळा घेऊन. झालं का? होत आलं का? संतोष, त्या लाईनीत येऊ राहिलं कोणी? तू ही लाईन घे. यातली जिलेबी घेऊन घ्या रे. काढली झाली का? आजची पूर्ण काढ ना. जिलेबी टोपला वाढवा. और वही पंगत में रुकना. घ्या मंडळी. जिलेबी होती ना, आता भाजीपोळी आली ना. जिलेबी होती वाटली. हे दोनच पंक्ती राहिले वाटतं जिलेबीचे. इथं सगळे झाले. आपणही आपल्या प्रियजनांचे जन्मदिन, आपल्या प्रियजनांचे स्मृतिदिन किंवा काही आनंदाचे क्षण या सगळ्या मनोरुग्ण बेवारस माता बांधवांसोबत शेअर करू शकता.
आपला आनंद त्यांच्यासोबत शेअर करू शकता, आपलं दुःख त्यांच्यासोबत शेअर करू शकता. त्यांच्या हक्काचे नातेवाईक आपण सगळेजण बनूया. आज बुलढाण्यावरून नवीन आलेले आहे बाबा. संध्याकाळी हे सेवा संकल्प दाखल झाले. नाही त्या लाईनीत बस समोर जागा. नाही एक अर्धी लाईन घ्यावं लागेल नाही बायाची अजून. चलो चलो बैठो. ए अम्मा अम्मा आगे बैठ ना. या लाईनीत या. येत आहे समोर. ये इकडं. चला चला पुढे या. या विद्याबाई पुढे या. नंदू ये लाईनीत बस. माऊली बसा इथं. घ्या अशोकराव या इकडे. बसा. रिहॅब हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड तुर्भे प्रोजेक्ट, वाशी न्यू बॉम्बे आणि त्यांचे शेअर होल्डर्स श्री सुरूभाई, जयश्रीबेन, भूपेशभाई, ज्योतिबेन, राहुलभाई, दीक्षाबेन, साजिल, निशीद, चांदनी फाल्गुनी आणि ऑल पटेल आणि किरण हिंदुजाजी या सगळ्यांच्या सेवा संकल्पतर्फे मनापासून खूप खूप धन्यवाद.